भाजप आणि शिवसेनेमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून मतभेद झालेले आहेत। मुंबईत कमी जागा आल्याचं खापर भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर फोडल्याची चर्चा आहे। जास्त जागा मागून कमी जागा निवडून आणल्यामुळे स्ट्राईक रेट कमी झाल्याचा ठपका शिवसेनेवर ठेवण्यात आलाय। तर मुस्लिम बहुल जागा मागितल्या नसतानाही त्या लढण्यास भाग पाडल्याचं शिवसेनेनं सांगितलेलं आहे। तसंच भाजपकडून मदत न झाल्यामुळे जवळपास 11 जागी कमी फरकानं पडल्याचंही शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलंय। भाजपनं शिवसेनेचा हा दावा फेटाळून लावलाय। जागा वाटप हे प्रत्येक वॉर्डाचं विश्लेषण करून करण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलेला आहे। तर जागा वाटपात उजवं डावं झालं नसल्याचा दावा भाजपनं केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही यावरून शिवसेनेला टोला लगावलाय। भाजपच्या लेखी शिवसेनेची उपयुक्तता संपलेली आहे, त्यामुळे पुढच्या काळात शिंदेंना बाजूला काढलं जाईल असं राऊत म्हणाले। अशी कोणतीही गोष्ट नाही। जागा वाटप हे प्रत्येक जागेचं व्यवस्थित ॲनालिसिस करून विविध पॅरामीटर्सचा विचार करून लोकल सेंटिमेंटचं लक्षात ठेवून या ठिकाणी जागा वाटप करण्यात आलेलं होतं आणि जे जागा वाटप झालं ते योग्यच होतं। त्याचं कारण असं आहे की जो निकाल लागला त्या निकालामध्ये हाफवे मार्क हा 114 होता आणि 114 पेक्षा 4 जागा जास्त, म्हणजे 4 जास्त आल्या आमच्या हाफवे मार्कपेक्षा। त्यामुळे 118 जागा जिंकून महायुती एक स्पष्ट आणि पूर्ण बहुमत महायुतीने प्राप्त केलेलं आहे। आणि त्यामुळे याचा अर्थ हा होतो की जे जागा वाटप झालं, जे काही उमेदवारी देण्यात आली होती ही सगळी योग्य होती, हे निकालाने स्पष्ट झालेलं आहे। त्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर असं म्हटलेलं आहे की स्ट्राईक रेट भाजपचा कमी आला, एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्यामुळे नुकसान झालं भाजपचं, असं थेट केंद्रीय नेतृत्वासमोर मांडलं। हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। महानगरपालिका निवडणुका संपलेल्या आहेत, निवडणुकांचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे, लोकसभा ते महानगरपालिका। भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्याबरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे।